मित्रांनो, काही तासांआधीच अहमदाबादमध्ये खूप मोठी दुर्घटना झाली. म्हटलं जात आहे की आजपर्यंतच्या भारताच्या हिस्ट्रीमधील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. एअर इंडियाचं बोईंग 7878 विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. जसं हे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर 12 सेकंदाच्या आतमध्ये हे विमान क्रॅश होतं. तर मित्रांनो, या विमानामध्ये जवळपास 242 पॅसेंजर्स मीन्स 242 पॅसेंजर्स बसले होते. त्यापैकी 163 पॅसेंजर्स हे इंडियन होते, तर 63 to 53 पॅसेंजर्स जे आहेत ते ब्रिटिश होते आणि राहिलेले सर्व पॅसेंजर्स जे आहेत ते वेगवेगळ्या कंट्रीजचे होते. तर मित्रांनो, या विमानाने जसं अहमदाबादवरून टेक ऑफ केलं आणि 12 सेकंदाच्या आतमध्ये हे विमान एका इमारतीला जाऊन आदळतं आणि क्रॅश होतं. तर ह्या सर्व गोष्टी कशा झाल्या असाव्यात, यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, या सर्व गोष्टी येणाऱ्या पिरियडमध्ये जसं इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्या पुढे येतीलच. परंतु एक्सपर्ट्स सांगत आहेत की या विमानामध्ये 2 इंजन असतात. म्हणजेच की एका इंजनमध्ये जर काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले तरी दुसऱ्या इंजनच्या मदतीने या विमानाला एका सेफ जागेवरती उतरवून त्यामध्ये जे पॅसेंजर्स बसलेले असतात त्यांचा जीव वाचला जाऊ शकतो. परंतु या केसमध्ये असं झालं नाही. तर ते का? तर एक्सपर्ट सांगत आहेत की होऊ शकतं या विमानाने ज्या वेळेस टेक ऑफ केल्यानंतर या विमानामधील जे 2 इंजन असतात दोघांनीही काम करणं बंद केलं असावं, त्यामुळे ही घटना झाली असावी. आणि एक्सपर्ट्स हे पण सांगत आहेत की अशी केस फार रेअर केस होत असते. परंतु आज हे झालं आहे. तर एक्झॅक्टली इंजननीच काम करणं बंद केलं त्यामुळे हे सर्व झालं की अजून काही दुसरे तांत्रिक बिघाड विमानामध्ये झाले असल्यामुळे या सर्व गोष्टी झाल्या आणि ही दुर्घटना घडली. हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कळेलच ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होईल. तर मित्रांनो, या विमानाचा ज्या वेळेस एका इमारतीला आदळून विस्फोट झाला आणि विस्फोटानंतरची जी परिस्थिती आता सध्या आपण बघत आहोत न्यूज चॅनल्सवरती, मीन्स सर्व चिथळे विमानाचे झाले आहेत. तर ऑब्व्हियसली विमानाचे जर सर्व ही कंडिशन आहे तर त्यामध्ये जे पॅसेंजर्स होतील त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हटलं जात आहे की फार मिनिमम चान्सेस आहेत, मीन्स फार कमी शक्यता आहे की त्या 242 पॅसेंजर्स पैकी आणि जे काही पायलट्स आणि क्रू मेंबर्स वगैरे आहेत त्यापैकी कुणीतरी वाचलं असेल. तरी सुद्धा मित्रांनो, आपण प्रार्थना करूया की यापैकी मॅक्झिमम जे आपले पॅसेंजर्स आहेत ते वाचले पाहिजेत. तर मित्रांनो, आता या दुर्घटनेनंतर जे काही इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी पुढे येतील, कारण काय असतं मित्रांनो, कोणतंही विमान टेक ऑफ करण्याच्या आधी विमानाला चेक केलं जातं एका इंजिनियर टीमकडनं आणि इंजिनियर टीमचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच कोणतंही विमान टेक ऑफ करतं. मग जर इंजिनियरच्या टीमनी ग्रीन सिग्नल दिला आणि ग्रीन सिग्नल दिल्यानंतर विमानाने टेक ऑफ केला आणि विदिन 12 सेकंद जर विमान क्रॅश झालं तर खूप मोठा क्वेश्चन मार्क हा होतोय. मित्रांनो, येणाऱ्या पिरियडमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळतीलच, कशामुळे काय झालं आणि याला कोण जबाबदार होतं. तोपर्यंत तुम्ही सुद्धा राहा हेल्दी आणि फिट आणि घ्या आपली काळजी. मिळूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राहा सेफ. जय हिंद, जय भारत.